आणि नीट पेपर फुटीबाबत आत्ताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। एनटीएच्या ऑफिसमधूनच नीट पेपर हा लीक झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। या घडीची एक महत्त्वाची आणि मोठी बातमी, नीटचे जे पेपर फुटलेले आहेत, नीटचा जो पेपर फुटलेला आहे, जे लीक पेपर झालेले आहेत ते एनटीएच्या ऑफिसमधूनच लीक झाल्याचा संशय हा व्यक्त करण्यात येतोय। याबद्दलचे अपडेट जाणून घ्या तर भारती सहस्त्रबुद्धे आपल्या सोबत आहे। भारती, म्हणजे कुंपणच शेत खाते असं म्हणावं लागेल। अर्थात, आणि म्हणजे थेट पेपर एनटीएच्या ऑफिसमधून लीक झालेत की नाही हे माहिती नाही, मात्र कोणीतरी आतली व्यक्ती अशी आहे जी अत्यंत संवेदनशील अशी जी माहिती आहे ती बाहेरपर्यंत देते आहे, अशी शक्यता आता सीबीआय जी या सगळ्या प्रकरणाचा तपास करते आहे त्यांना वाटते आहे, आणि त्या दृष्टीने आता पुढचा तपास सुरू झालेला आहे। याचबरोबर एखादा अशा पद्धतीच्या गुन्हेगारी कारवाया करणारं नेटवर्क पण यात सहभागी होतं का, आणि ज्या नेटवर्क मार्फत नीटचा हा पेपर देशभर फोडला गेला याचीही आता चौकशी केली जाते। आणि हा अशा पद्धतीचं एक नेटवर्क बिहारमध्ये कार्यरत होतं, तर त्या बिहार नेटवर्कची सुद्धा चौकशी केली जाते। त्यामुळे आता नीट प्रकरणी गेल्या 3 दिवसांपासून आपण बघतोय की धक्कादायक अशा गोष्टी समोर येतात आहे, आणि त्यातच आता की नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या ऑफिसमधनंच एखादी व्यक्ती असू शकते अशा पद्धतीची माहिती पुढे येते। भारती, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आता या सगळ्या प्रकरणी आणखी पुढे काय येतंय ते पाहणं महत्त्वाचं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।